आणि महत्त्वाची बातमी आहे, अजित पवार गटाच्या मंत्र्यांची देवगिरीवर आता बैठक सुरू झालेली आहे। लोकसभेतील पराभवावर या बैठकीमध्ये आत्मचिंतन केलं जाणार आहे। आदिती तटकरे, दिलीप वळसे पाटील, संजय बनसोडे देखील या बैठकीसाठी पोहोचलेले आहेत। लोकसभेमध्ये अजित पवार गटाला 4 पैकी केवळ एकाच जागी विजय मिळवता आला आणि याच पार्श्वभूमीवर या बैठकीमध्ये आता चर्चा केली जाणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी विशाल पाटील सध्या आपल्या सोबत आहेत। विशाल, देवगिरीवर आता अजित पवार गटाच्या मंत्र्यांची बैठक सुरू झाली आहे। नक्कीच ही बैठक आता सुरू झालेली आहे। देवगिरी अजित पवार यांचं शासकीय निवासस्थान आहे आणि या शासकीय निवासस्थानावरती बैठक सुरू झालेली आहे। सुरुवातीला जे कोर कमिटीचे सदस्य आहेत हे या ठिकाणी पोहोचले। आतापर्यंत राष्ट्रवादीचे सर्वच मंत्री हे देवगिरीवरती पोहोचलेले आहेत। छगन भुजबळ असतील, दिलीप वळसे पाटील असतील, संजय बनसोडे असतील, अनिल पाटील असतील, त्यांच्यासोबत हसन मुश्रीफ सुद्धा जे आहेत हे सुद्धा या ठिकाणी पोहोचलेले आहेत। खरं तर या बैठकीमध्ये प्रामुख्यानं ज्या पद्धतीनं महायुतीला अपयश आलं आणि खास करून राष्ट्रवादीला जे अपयश आलेलं आहे या बाबतीत चर्चा जी आहे ही केली जाऊ शकते। कारण का ग्रामीण भागातील ज्या पद्धतीनं मतदान झालेलं आहे हे महायुतीच्या कुठेतरी विरोधात झालं आणि अनेक ग्रामीण भागातील आमदारांमध्ये, राष्ट्रवादीच्या आमदारांमध्ये खास करून अस्वस्थता आहे आणि शरद पवार गटाकडनं सातत्यानं अशी वक्तव्य येत आहेत की अजित पवार गटातील काही आमदार